ही बघताच खावीशी वाटणारी, अजिबात कडू न होणारी कारल्याची भाजी कधी ट्राय केली आहे का? नसेल केली तर चला तर मग त्यासाठी एका बाउलमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे. यामध्ये मीठ आणि हळद टाकून आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे साईडला ठेवून देऊया. आपण इथे कारली घेतलेली आहे. छोटी छान अशी कवळी कारली घ्यायची आहे. त्याला अशा चाकूच्या साहाय्याने चिरा पाडून याच्या बिया आपण सर्व एक एक करून काढून घेतलेले आहे. आता हे सर्व कारली पाण्यामध्ये बुडून ठेवायची आहे अर्धा तासासाठी. मसाल्यासाठी खोबरं, शेंगदाणे, लसूण, धने घेतलेले आहे आपण आणि कोथिंबीरसुद्धा आपल्याला लागणार आहे. एका कढईमध्ये 1 चमचाभर तेल गरम करून आपल्याला हे सर्व पदार्थ छान असे भाजून घ्यायचे आहे तेलावर गोल्डन होईपर्यंत. आता मंद आचेवर हे पदार्थ छान असे भाजून झाले की थोडे थोडे करून आपण काढून घेऊया. त्याच कढईमध्ये जी आपण कोथिंबीर घेतलेली आहे ती सर्वात शेवटी अशा पद्धतीने भाजून घ्यायची आहे. आता हे सर्व मसाला छान असा थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा करून काढून घ्यायचा आहे आणि यामध्ये चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा हळद टाकून आपल्याला थोडंसं पाणी घालून याची छान बारीक फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. आपला मसाला हा कारल्यासाठीचा तयार आहे. आता हा साईडला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करायला घेऊया. आता ही कारलीसुद्धा व्यवस्थित अशी पाण्यामध्ये आपली राहिल्यामुळे याचा कडवटपणा कमी झालेला आहे. असं पाणी छान असं निथळून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल छान असं गरम करून हे कारले त्यामध्ये तळून घ्यायचे आहे. तळल्यामुळे हे कारले शिजायला अजिबात वेळ लागत नाही. आता हे साईडला ठेवून देऊया आणि त्याच तेलामध्ये आपण जो मसाला पेस्ट करून घेतलेला आहे तो टाकून तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. मसाल्याला तेल सुटायला लागलं की यामध्ये आपण पावडर मसाले टाकून घेणार आहोत. त्यामध्ये आपल्याला धना पावडर, जिरा पावडर, थोडीशी पाव चमचा हळद, गरम मसाला, लाल तिखट आणि आपल्याला काळा मसालासुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आपल्या आवडीचे कुठलेही मसाले यामध्ये वापरले तरीसुद्धा चालू शकेल. आता सर्व मसाले टाकून झाले की छान असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि 1 मिनिटभरासाठी याला परतून घ्यायचं आहे. मसाले व्यवस्थित मिक्स झाले की त्यामध्ये आपण तळून घेतलेले कारले सर्व एक एक करून टाकून घ्यायचे आहे. आता हे सुद्धा थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. तेल सुटायला सुरुवात झाली की यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेणार आहोत. गरम पाणी टाकलं की यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 7 ते 8 मिनिटासाठी मंद आचेवर कारले आपल्याला छान असे शिजवून घ्यायचे आहे. कारल्याची चमचमीत आणि झणझणीत भाजी खाण्यासाठी तयार आहे. नक्की ट्राय करा. आवडली तर चॅनलला सबस्क्राईब